पहा आता या आकृतीमध्ये चौरस किती झाले? चौरस झाले 3. 1 2 3. चौरस किती झाले? 3 झाले. आता चौकोन किती झाले? 5. चौकोन किती झाले? यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 = 6. आता तुम्ही म्हणणार 6 चौकोन कसे आहेत ते आम्हाला दाखवा. आता पहा 1 2 3 हे 3 झाले बरोबर. आता ह्या 2चा मिळून 1 झाला पहा. परत या 2चा मिळून 1 झाला आणि जो सगळ्यात मोठा आहे तो 1 झाला म्हणजे बरोबर 6. चौकोन किती झाले? 6. तुमच्या लक्षात आले चौकोन कशा मोजलेत ते? 1 2 3 या दोन्हींचा मिळून 1, या 2चा मिळून 1 आणि सगळ्यात मोठा 1 असे मिळून चौकोन झाले. मग खूप जर मोठी आकृती दिली तर तुम्ही चौकोन मोजत बसणार आहेत का? मोजल्यावर तुमचे ते बरोबर येतील का? नाही. म्हणून काय करायचं, ही ट्रिक वापरायची बा की भागांना नंबर देऊन त्या नंबरची काय करायची, बेरीज करायची. हा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. खाली मी जे 2-4 प्रश्न देणार आहे ते तुमच्यासाठी आहेत पहा. ते तुम्ही सोडवायचे आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं मला द्यायची पहा. कमेंट बॉक्समध्ये काय करायची, उत्तरं द्यायची पहा. पहा हे 2 प्रश्न तुमच्यासाठी आहेत. याची उत्तर यातला तुम्ही चौकोन आणि चौरस काढून त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये मला द्यायची. आहे की नाही सोपं? यावर कोणताही जरी प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे. कारण या अशा आकृत्या पाटीवर काढून तुम्ही चौरस आणि चौकोन किती हे मोजू शकता. आवडला ना व्हिडिओ? चला मग उशीर करू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.